सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। बांधकाम साहित्याची चोरी झाल्याने चौकशी व विचारणा केली असता राग धरून एकच मारहाण करण्यात आली। या प्रकरणी श्याम मधुकर चव्हाण यांनी शहर पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे। त्यांचे नवीन बांधकाम सुरू आहे। वडील बांधकामावर पाणी मारत असताना त्या ठिकाणी हर्षल गायकवाड आला। वडिलांनी बांधकाम साहित्य चोरीस गेल्याप्रकरणी विचारणा केली असता त्याचा राग धरून हर्षल याने वडिलांना मारहाण केली। पोलिसांनी हर्षल गायकवाड, चंद्रकांत गायकवाड व काजल गायकवाड या तिघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे। लोकसभा अनुषंगाने निवडणुकीची आचारसंहिता भंगाच्या तक्रारी जिल्ह्यात होत आहे। अशाच 2 शिक्षकांवरती त्यांनी राजकीय पक्षाचा प्रचार केल्याच्या तक्रार दाखल झाल्या होत्या। या जिल्हा परिषदेचे एकावर वेतनवाढ रोखण्याची तर दुसऱ्याची विभागीय चौकशी करण्याची कारवाई केली आहे। आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी कक्षाकडे दाखल होत आहेत, मात्र त्यावर तातडीने कारवाई होत नसल्याच्याही तक्रारी होत आहेत। या शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी गेला। एकीकडे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी 100 मिनिटात निकाली काढण्याचा दावा जिल्हा प्रशासन करते, तर दुसरीकडे असे 20 दिवस जात असतील किंवा संबंधित विभाग कारवाई चालढकल करत असेल तर याला कोण जबाबदार असाही प्रश्न उपस्थित होत आहे। जामखेड तालुक्यातील जवळ व नान्नज परिसरात सोमवारी संध्याकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। जवळ परिसराला वादळी वाऱ्यांचा सर्वाधिक फटका बसला असून घरावरील पत्रे उडाले, तसेच वीज पडून एक वासराचा मृत्यू झाला। शेती पिकांचे मोठे नुकसान झाले। जवळ परिसरात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते। संध्याकाळी 5च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती। राहुरी तालुक्यातील बाबुळगाव येथे वाघमारे यांच्या बंगल्यातून 1,57,000 सोन्याचे दागिने चोरीला जात नाहीतोच बारगाव नांदूर येथील माहूमळा हद्दीतील सोपनराव गाडे यांच्या राहत्या घरातील कपाटाची उचकापाचा करीत अज्ञात चोरट्यांनी 5 तोळे सोने चोरून नेल्याची घटना घडली आहे। पोलीस ठाण्यात दोन्ही घटनांबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दारूबंदी असलेल्या राजूर गावामध्ये दिगंबर रस्त्यावर राज्य उत्पादक शुल्क भरारी पथकाने छापा टाकून 37,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी दोघा तरुणांसह अन्य 2 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर व निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क संगमनेर विभागाला दारूबंदी असलेल्या राजूर गावामध्ये देशी विदेशी दारू अवैध सर्रास विक्री होत असल्याची गुप्त खबर माहिती मिळाली असून त्यानुसार दिगंबर रस्त्यावर चंदनवाडी परिसरात ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया रोशन रोकडे यांच्या घरावर या पथकाने छापा टाकला। यावेळी 37,757 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूरचे निरीक्षक अनुप कुमार देशमाने यांनी दिली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे समजतात पोलिसांच्या सूचनेनुसार चालक व वाहकाने बस थेट पोलीस ठाण्याच्या दारी नेली। दरम्यान पोलिसांनी बसमधील प्रवाशांसह बसची कसून तपासणी करूनही काहीच हाती न लागल्याने चोरट्या सर्वांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरला आहे। मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण स्वीप उपक्रम राज्यात चालू आहेत। यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे। सक्षम लोकशाही समृद्ध करण्यासाठी प्रत्येक मतदाराने महत्त्वाचे योगदान देणे गरजेचे आहे। याकरिता एक जिल्हा एक व्हॉट्सअप नंबर व संकल्पनेवर आधारित अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचा देशातला पहिला स्वीप केअर व्हॉट्सअप क्रमांकाचा प्रयोग हा इतरांसाठी निश्चितच अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी केलं आहे। बेशिस्त वाहतूक, अनधिकृत रिक्षा थांबा, अतिक्रमण, फुटपाथावर व्यावसायिकांचा सर्रास कब्जा अशा बेशिस्तपणामुळे नाशिक पुणे महामार्गालगत अकोला नाका कॉर्नर सह नवीन नगर रस्ता बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। येथे वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांना ऐन मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे। संगमनेर मध्ये अतिक्रमण हा कळीचा मुद्दा झाला आहे।
बेलापूर येथील खटकाळी गावठाणमध्ये परस्पराविरुद्ध दोन गटात टोळी युद्धाचा सिनेस्टाईल थरार घडल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका विधवेच्या घरातील जाळपोळ करून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचा बोबाटा झाला असला तरी पोलीस मात्र याबाबत अनभिज्ञ आहेत. गुंडांच्या दहशतीमुळे फिर्याद देण्यास कोणीही धजावत नसल्याचा पोलिसच या प्रकरणी फिर्यादी होणार असल्याचं समजत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीपान येथील प्रभाग क्रमांक 4 व 5 मधून बेलपिंपळगावकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दुर्दशेला कंटाळून परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्यावर गुलाल व फुले वाहत पूजा करून अनोखी गांधीगिरी केली आहे. दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.